साधनदाता श्री चक्र महाराजांच्या श्रीचरणी अभिवादन. आचार्यापासून पूर्वजांच्या पूर्वसुरींच्या आजपर्यंत जे झालेले आचार्य आहेत, अविद्यमान आचार्यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन. विद्यमान जे गुरुकुळ आहे, विद्यमान जे गुरुकुळ आहे त्या सर्व अशेषा अशेखा गुरुकुळास या ठिकाणी तुम्हाला साक्षी करून दंडवत प्रणाम करतो. आदरणीय श्रद्धे प्राप्त स्मरणी आश्रमाचे संचालक, या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक परमपूजनीय आदरणीय श्री बाबाजी, त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय माझे सन्मित्र आहेत, साहित्याचार्य शास्त्रीजी आहेत, आश्रमातील सर्व तपस्विनी माता भगिनी पूर्ण परिवार आहे, माझ्यावरील संत महात्मे आहेत, त्या ठिकाणी बसलेले सर्वांचे नाव आता घेत नाही, थोडा वेळ झालेला आहे. 8ला सुरू होतं बरोबर. नाऊ टाइम इज मनी, डोंट वेस्ट टाइम, असं आहे ना. म्हणून आज या ठिकाणी सर्वांनाच सादर या ठिकाणी दंडवत प्रणाम करतो. आणि आज आपल्या व्याख्यानाला आपण सुरुवात करायची आहे. मूर्तिज्ञान प्रकरणाचा गोष्वर आपण घेत आहे. जाता जाता आपण इथपर्यंत पोहोचलो, काय या स्टेजपर्यंत आपण आलो. म्हणून जाता जाता शास्त्रीजींच्या करता एक शेर आपण बोलू आणि पुढे जाऊया, नाही का? एक शेर अशा प्रकारचा आहे की इथपर्यंत आलो भाग्य लागते, यायला सर्वांनाच मिळेल असं नाही. सीने में सुलगते अरमा, सीने में सुलगते अरमा, आंखों में उदासी छाई है. ये आज तेरी दुनिया से तकदीर हमें कहाँ ले आई. आणि जाता जाता शास्त्रीजीच्या करता दुसरा एक शेर सांगतो, त्यांच्या करता ओनली फॉर शास्त्रीजी. समय दिया करो रिश्तों को, समय दिया करो रिश्तों को, ताजमहल दुनिया ने देखा है मुमताज ने नहीं. ताजमहल दुनिया ने देखा है मुमताज ने नहीं. मूर्तिज्ञान प्रकरणाचा गोषवार आपण या ठिकाणी घेत आहोत आणि आपल्याला पुढे जायचं आहे. काल आपली चरित्राला सुरुवात झालेली आहे. अजून श्रीचरणापासून श्रीमुकुटापर्यंतच्या चरित्राला सुरुवात झालेली नाही आहे. आज थोडासा आमचा पक्ष थोडा बऱ्यापैकी दिसतोय. आपला पक्ष, आपला जो आहे तो पक्ष, हा पक्ष सर्वात मोठा बलवान पक्ष आहे. आपल्या असणाऱ्या माता भगिनी बसलेल्या आहेत. एवढी ताकद असते. मी 2-4 ठिकाणी की 5-6 ठिकाणी सांगितलंय की एवढी मोठी लाडक्या बहिणीच्या ताकद आहे की भल्या भल्यानं त्यांना कोणी दिंडीला पाठवलं, कोणी काशीला पेले, कोणी हिमालयात निघून गेले, नाही का, 2 महिन्यापूर्वी. एवढी मोठी ताकद त्यांच्यात, त्यामुळे त्यांना थोडंसं घाबरावं लागतं आपल्याला. चरित्र आहे. आमच्या लीला चरित्राची सुरुवात सुद्धा अशा प्रकारची आहे की महादाईशी प्रश्न केला, महादाईशी प्रश्न केला, अशी लीला चरित्राची सुरुवात. एका स्त्रीच्या प्रश्नातून लीला चरित्राची निर्मिती किंवा सुरुवात सुद्धा आहे. स्वामी विवेकानंद ज्या वेळेला शिकागोच्या धर्म परिषदेला गेले आणि त्यांच्याजवळ त्यांनी भाषण ज्यावेळी केले, त्यांनी अशा प्रकारची सुरुवातच अशा प्रकारची केली आहे. सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका, स्त्रीला प्राधान्य दिलेलं आहे. सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका, स्त्रीला प्राधान्य दिलेलं आहे. म्हणून आपले चरित्र झाले. काल रेणायकाचं चरित्र झालेलं आहे, रेम नायकाचं चरित्र काल झालेलं आहे. राऊता मूर्ती प्रकाशो विस्मयो. अनेक आमच्या स्वामींची मूर्त कशा प्रकारची होती. मूर्त आपल्याला आठवायची आहे. भावनेचं स्मरण आहे, भावना व्यक्त करायची आहे. तो परमेश्वर दिसावा, परमेश्वर भेटावा म्हणून ती मूर्तीची आठवण करायची आहे. ती जर आठवण केली तरच परमेश्वर आपल्याला मिळणार आहे किंवा भेटणार आहे, अन्यथा नाही आहे. मूर्ती प्रकाशे राऊता विस्मयो. राऊत म्हणजे राज दरबारातील
एक विशिष्ट हुद्द्यावरील नोकर, त्याला राऊत असं म्हटलेलं आहे. चरित्र आहे जोगेश्वरीचं. रान जोगेश्वरी आहे, गाव जोगेश्वरी आहे, आज पाण्यामध्ये गेलेले आहे. आमच्या देवांचा मुक्कामी जोगेश्वर राऊत एक जोगेश्वरीच्या जवळामध्ये आलेला आहे, बसलेला आहे तो, आणि आमच्या स्वामींच्या श्रीमूर्तीचं अवलोकन करीत बसलेला आहे. स्वामींची श्रीमूर्तच अशा प्रकारची होती की एका अवयवावरती जर लक्ष जर आपलं गेलं तर त्या अवयवावरून दृष्टी दुसऱ्या अवयवावर जातच नव्हती. इतकं सुंदर शरीर होतं, इतकं सुंदर शरीर होतं. तो जायला निघाला परंतु त्याला चालवेना, कारण स्वामींनी त्याला स्थिती दिलेली होती. काय दिलेली होती? आपल्याकडे वेद आपल्याकडे आकर्षित केलं होते, स्थिती त्याला दिलेली होती. तर त्याला चालवेना म्हणजे त्याला जाऊसही वाटत नव्हतं, आणि वास्तविक त्याला चालण्याला अवजड जात होतं. त्याला जायचं आहे पैठणला, सरकारी नोकर आहे तो, जायचा आहे पैठणला. देव म्हणता साधेला साधे हो, तुम्हाला पैठणला जायचं आहे. तो हा जो राऊत आहे त्यांच्या समेत तुम्ही जा, तुम्हाला ऐता सांगात आहे. तुम्ही जा पैठणला, तुम्हाला ऐता सांगाती आहे. साधा जी आहे ती साधा म्हणते की जी हा तरुण माणूस आहे आणि मी अशी म्हातारी बाई आहे, याच्यावर मला चालणं होणार नाहीये. जे साधाही शरीरानं स्थूळ होती, काय होती? साधाही शरीरानं स्थूळ होती. आणि म्हणून श्री प्रभू तिला मोठ्या प्रेमाने म्हणायचे, अळसपुरचा काळा वसो असं म्हणायचे. या चरित्रामध्ये शब्द येतो, अळसपुरचा काळा वसो असं म्हणायचे. ती शरीरानं स्थूल होते आणि ती सांगते की देवाना की याच्यावर मला चालणं होणार नाही. हा तरुण माणूस आहे, मी म्हातारी बाई आहे. तेव्हा देव म्हणतात की तुम्ही जा, तुमते हे पारखत पारखत जाते. पारखत म्हणजे ते जर पुढे गेले आणि तुम्ही जर पाठी राहिला तर तुमची ते प्रतीक्षा करीत या ठिकाणी उभे राहते, आणि तुम्ही जवळ आल्यानंतर मग ते चालायला सुरुवात करते. साध्यानं होकार भरला तो राऊत निघालेला आहे, साधाही निघालेला आहे. साधा पाठी झाली, राऊत थोडा पुढे गेला आणि थांबले त्या ठिकाणी. आणि साधा मागून टाकीत आली, म्हणजे त्यांच्या जवळ आली की ते साधेला काय म्हणतात? साधेला म्हणतात मामा, म्हणजे आश्चर्यकारक. उद्गारावाचक चिन्ह आहे. मामा म्हणजे आश्चर्यकारक. बहुत राजकुमार देखिले पर ऐसे सौंदर्य कवनी ठाई देखिले नाही. कपाट भेद म्हटलं तर बहुत धुरा देखिल्या पर ऐसी धुरा कवने ठाई देखिली नाही. धुरा श्रेष्ठ पुरुषाला म्हणतो. बहुत राजकुमार देखिले पर ऐसे सौंदर्य कवने ठाई देखिले नाही. वहिया घालिजती रावळी, अबुलिया घालिजती माहेरी, आणि सुखे असाव्या गोसाव्यांच्या सन्निधानी. सुखे असाव्या गोसाव्यांच्या सन्निधानी. असं ते प्रत्येक पैठणला जाईपर्यंत ते पुढे थांबायचे आणि महादेशाला एक शब्द म्हणायचे. माझा एक साधेला शब्द म्हणायचे. साधा पैठणला पोचल्याने काही दिवसांपर्यंत देवांच्या भेटीत आला, आणि तो जो राऊत जे बोललेले जे शब्द आहेत, शब्द आमच्या देवाला ती सांगते. चरित्र छोटं आहे, आपल्याला भावना व्यक्त करायची याच्यामध्ये. धन्य तो राऊत आहे, भाग्यवान आहे, भाग्यशाली आहे. धन्य तो राऊत आहे की ज्याला आमच्या स्वामींच्या श्रीमूर्तीचं अपाद मस्तक वेरी दर्शन झालं. अपाद मस्तक वेरी दर्शन झालं, आणि त्याला क्षणभर असं वाटलं की सर्व सोडावं. वह्या घालायची रावळी म्हणजे जाऊन आपलं भेरास घ्यावी, साध्या भाषेत सांगतो. धर्मपत्नी त्यांना आपल्या माहेरी घालवावं, आपण सुखी सन्निधानी असावं. धन्य तो राऊत आहे की त्याला स्वामींच्या श्रीमूर्तीचं दर्शन झालं. अपाद मस्तक विहिरी श्रीमूर्ती आहे. कितीतरी काळ तो अवलोकन करीत बसलेला आहे, आणि त्या ठिकाणी त्याला त्याच्या मनामध्ये क्षणभर असा उल्लेख झाला आहे की सर्व सोडावं आणि गोसावींच्या सन्निधानामध्ये राहावं.
गोसाव्यांच्या सन्निधानामध्ये राहावं. जे एक प्रकारचे त्याला पिसं लागतं. वेडेपणे मूळचा आहे, पिशेपणे अवांतरचा आहे. वेडेपणे मूळचा आहे, पिसेपण हे अवांतरचं आहे. जसं त्याला आमच्या स्वामींचं पिसं लागलं आणि सर्व सोडावं आणि स्वामींच्या सन्निधानामध्ये राहावं असं त्याला पिसं लागलं. स्वामी श्री चित्तधर महाराजा जसं त्या राऊताला तुमचं पिसं लागलं, तुमच्या मूर्तीचा वेध लागला, पिसं लागलं, असं तुझ्या मार्गाचं, तुझ्या मूर्तीचं, तुझ्या मार्गाचं तुमचं पिसं मला कधी लागेल. असं पिसं मला कधी लागेल की सर्वसंग परित्याग करून माझ्या गोसाव्यांच्या वचनाप्रमाणे मी माझ्या गोसाव्याला अनुसरलं पाहिजे. तर माझा देव मला मिळणार नाही, कारण अनुसरल्याचाच देव आहे, अनुसरल्याचाच देव आहे सांगितलं. असं जे त्याला पिसं लागलं स्वामी श्री चित्तधर महाराजा, असं पिसं मला कधी लागलं. किंवा त्या राऊताला तुमच्या श्रीमूर्तीचं दर्शन झालं, असं श्रीमूर्तीचं दर्शन मला कधी होईल. त्याच्या प्रपंचा जन्माला आलो त्याच प्रपंचात मरून जायचं, त्याच प्रपंचात मरून जायचं, असं मला पिसं कधी लागेल. असं तुझं दर्शन मला कधी होईल, दर्शनाचा योग कधी माझ्या जीवनामध्ये येईल, असं भाग्य कधी माझ्या दारी चालून की असा भाग्याचा उदय माझ्या कधी होईल. आपण आपलं तोष करावा. आपलं हे भाग्य नाही काय, आपलं हे भाग्य नाही, आपलं हे भाग्य नाही. परंतु तुम्हाला तो भाग्य आपल्याला गाठायचं आहे. भाग्य आहे तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे, पोचायचं आहे. आणि म्हणून तुम्हाला तो दुःखाशिवाय सुख साधने देव न विजय नाही का. दुःखे दुःख न असावं हा ईश्वरीचा हेतू आहे. दुःखे दुःख न असावं हा ईश्वरीचा हेतू आहे. काट्यानंच काटा काढला जातो, हे लक्षात ठेवायचं आहे. दुःख देऊन दुःख नसायचं आहे. म्हणून आपण दोष आठवावं. आपल्या गुरुनिमित्ताचं परमार्गाचं गुणउपकार आपण आठवावं. परमेश्वराचं गुणउपकार आपण आठवावं. आपले दोष प्रामुख्याने आपण आठवावे. त्या दोषाविषयी अनुताप करावा, निर्वेद करावा, अनुशोच करावे, आरती करावी, अनेक मणी ओढावा आणि म्हणावं प्रत्यस्थानी श्री चांगदेव राऊ गोसावी यांचे चरण शरण. आणि पाठवदाराह्या भेटी ही शेवटची लीळा आहे संपूर्ण श्रीमूर्तीच्या वर्णनाची. याच्यानंतर श्रीचरणापासून सुरुवात आणि पाठवदा आजचा जो आहे राहिया गवळी त्यांच्या नेमक्या स्वामींची भेट झाली. आमच्या देवांचा मुक्काम आहे पाठवद्याला. आणि दुपारचा पूजावश झाल्यानंतर देव आमच्या त्या पट्टीशाळेवरती सपूजित आसनी बसलेले होते. जसा दुपारचा 11ची वेळ असावी आणि सपूजित आमच्या देवांना तसंच आसन होतं. कोणी एका सदैवानं, कोणी एका भाग्यवंतानं नवकोर वस्त्र आमच्या देवांना समर्पण केलेलं होतं. आणि ते वस्त्र आमचे देव पांघुरलेले होते. नवकोर वस्त्र पांघुरलेले होते. राहिया गवळ्या याला केदाराची भक्ती आहे. तो राहिया गवळ्याला देवतेची पूजा केली आणि प्रदक्षिणा करायला लागला, प्रदक्षिणा घालायला लागला. आणि त्यावेळी आमच्या स्वामींना समोर बसलेलं त्यानं पाहिलं. त्यावेळी जे कोरं वस्त्र जे पांघुरलं तो फुटा जो होता तो पुन्हा थोडासा खाली सरकला, थोडासा खाली सरकला. आणि तो त्या राहियानं गवळी आहे त्यानं तो पाहिला. आमच्या देवाने ते वस्त्र पुन्हा पांघुरलं. जशी स्त्रियांचा जर पदर पडला तर स्त्री प्रथम आपला पदर सावरते, आपला पदर सावरते, नीटनेटका करते. आमच्या देवाने ते वस्त्र पांघुरलं. त्यावेळी तो राहिया गवळी म्हणतो, घारिगा देवांग उघडे हो दे जो डोळ्याचे पारणे, फिटू दे डोळ्याचे पारणे. हे देवा अंग उघड ठेव, खुई फिटू दे डोळ्याचे पारणे. तुमची सुंदर मूर्त पाहून माझ्या डोळ्याची तृप्ती होऊ द्या.
माझे जे अतृप्त नेत्र माझे जे आहेत ते तुमचं असं सौंदर्य, संपूर्ण सौंदर्य पाहून माझ्या नेत्राची, माझ्या डोळ्याची तृप्ती होऊ द्या. आमच्या देवाने पुन्हा थोडंसं वस्त्र खाली केलं. पुन्हा तो म्हणतो, घाली गा देवा अंग उघडे, हो दे जो डोळ्याचे पारणे. शब्दाचा अर्थ तोच आहे. पुन्हा आमच्या देवाने थोडं वस्त्र खाली केलं. पुन्हा तेच शब्द, तो राही अगवले तेच शब्द म्हणतो, घाली गा देवा अंग उघडे, फिरले डोळ्याचे पारणे. असं करता करता संपूर्ण वस्त्र आमच्या देवाने अंगावर काढलं आणि संपूर्ण श्रीमूर्ती उघडी आहे. राह्या गवळ्या तो जवळ आला, आमच्या देवांच्या दंडोत केला, श्रीचरणाला लागला, जवळ बसला आणि देवाला त्याने प्रश्न केलेला आहे, गोसावी रावो होती की देवो होती, कोण आहे तुम्ही? इतकी सुंदर अशा प्रकारची मूर्ती कधी पाहिलीच नाही. काही गोसावी देव होते की रावो होते, देव आहात का रावो आहात, कोण आहे तुम्ही? राजमंडळ स्वरूप जे आहे, काही असं सौंदर्य लावण्य असं जे आहे ते मनुष्य, साधारण मनुष्या ठिकाणी असं नाही आहे. देव म्हणतात, हे देवो नव्हे रावो नव्हे, हे भिक्षू महात्मे. देवाने आमचे ऐसे गा आमचे गोसावी पक्ष शब्द येतात, असो न आपले ऐश्वर्य लोपिती, असो न आपले ऐश्वर्य लोपिती. हे रावो नव्हे देवो नव्हे, भिक्षू महात्मे. भिक्षू म्हणजे अनुसरण, भिक्षा करू रिगोत भिक्षू. महात्मा म्हटलेला आहे. महात्मा शब्दाचे अर्थ आहे महंत यश आत्मा स महात्मा, परमेश्वरेश आत्मा स महात्मा, शांतव दातव स महात्मा. जो शांतीचं दातृत्व करतो, स म्हणजे त्याला महात्मा असं म्हटलं जातं. आणि साहित्याच्या भाषात महात्मा शब्दाची व्याख्या जर करायची जर म्हटलं तर ज्याला हसू आणि आसू पचवता येतात त्याला महात्मा म्हणतात. काय? ज्याला आसू आणि हसू पचवता येतात, समदर्शन पंडित आहात. काय? आसू आणि हसू ज्याला पचवता येतात त्याला महात्मा असं म्हणतात. देव म्हणतात की हे भिक्षू महात्मे. राह्या गोळी पुन्हा म्हणतो की जीजी गोसाव्याचे अंग सरावाचे मर्दनीचे. सरावाचे म्हणजे कमवलेलं शरीर जे असतं. काल आपण आमच्या देवांची मूर्ती कशी होती रात्री पाहिलेलं आहे आपण. गोसाव्याचे अंग सरावाचे मर्दनेचे. ते म्हणता जी मी बहुत महात्मे देखिले, वामदेव गुणाकार देव देवर्त देव, तयाचे अंगे पाणी भाताची भेंडीची, गोसाव्याचे अंग सरावाचे. मी बहुत महात्मे पाहिले, वामदेव पाहिले, गुणाकार देव पाहिले, देवर्त देव पाहिले, तयाचे अंगे पाणी भाताची म्हणजे पाणी भात खाऊन पोचले. आणि भेंडीची म्हणजे थुलथुलीत, जसा एखादा जाड माणूस असतो ना का, त्याची चालताना शरीर हलतं सर्व थुलथुलीत सांगितलेलं आहे. काय? थुलथुलीत असं शरीर. गोसाव्याचं अंग सरावाचं म्हणजे ज्याला कमवलेलं आपण शरीर म्हणतो. कमवलेलं जे शरीर असतं ते गोसाव्याचे अंग सरावाचे. मग ते देवाला म्हणतात की जी गोसाव्यास कोणी असेल, कोणी आहे की नाही नातेवाईक तुमचं, कोण आहे की नाही? देव म्हणतात आम्हाला कोणीही नातेवाईक नाही. ते म्हणतात असं कसं होईल? असं कुणीतरी नातेवाईक असणारच ना. असं कसं होईल? कुणीतरी नातेवाईक असेलच. देव आमचे काहीच बोलत नाही. पुन्हा ते देवाना म्हणतात की जी मी वामदेव गुणाकार देव देखिले, माते गोत मारी नावे जाळे होते. गोत मारी त्या जाळ्याचं नव्हे, मासे किंवा पक्षी पकडण्याचे विशेष असं जाळं, त्याला गोतमारी असं त्या जाळ्याचं नाव आहे. तुझा जी माते गोतमारी नावी जाळे होते, ते माते कानी खडा लाविला, दुःख विलासिका ना हो का. आणि मग ते सांगविले. अर्थ सांगतो मग लक्षात. कारण गुणाकार देव वामदेवाने काय केले की माझ्या कानामध्ये असा खडा ठेवला आणि तुझं धावला आणि विचारलं तुला दुःख होतंय का? नाही. हो होतंय. तसं ज्या जाळ्यातून तू मासे पकडतोस, पक्षी पकडतोस, त्यांना दुःख होतं की नाही? आणि म्हणून त्यांनी मला हिंसा सोडायला लावली का जाळ्याचा मला त्याग करायला सांगितलं. जाळ्याचा मला त्याग करायला सांगितलं. हा एक चरित्राचा भाग झालेला आहे. याच्या अंतर्भूत चरित्र जे आहे, बीडला पौतपर्व संपन्न झालं.
आणि पौतपर्वा 16 आटपल्यानंतर भट्टोबास पाडळीला गेले आणि पाडळीला गेल्यानंतर महादायसाला भेटले आणि सर्व पौते पर्वाचा सर्व 16 महादायसाला सांगितलं. महादायसा त्या अप्रतोष भावाला म्हणजे दुःख करायला लागले महादायसा की आपण अशा अवसराला चुकलो, कारण तो ते तुला मंगल काळ. अशा वेळेला परमेश्वर सर्वशक्तिवंत परमेश्वर असतो, उचंबळ असतो. काय उचंबळ परमेश्वर स्वरूपाला असतो की जीवाला काहीतरी दिलं पाहिजे, हा मंगळ काळ आहे. आणि भारी वसा म्हणजे पुन्हा पुन्हा ती आठवून दुःख करायला लागली. भट्टोबासांची चुलत बहीण आहे. भट्टो म्हणतात चल तुला घेऊन जातो मी तुझ्या बरोबर येतो. महादायसाला घेऊन पाडळीवरून महादायसाला घेऊन भट्टोबास बीडला आले आणि बीडला सर्व ठिकाणी स्वामींना शोधलं, परंतु तिथे त्यांना असं समजलं की स्वामी पाठवद्याला आहेत, स्वामी पाठवद्याला आहेत. आणि म्हणून तिथून ते निघाले आणि पाठवद्याला आले. 42 किलोमीटर अंतर चाललेलं एक स्त्री आहे, 28 मैल किंवा 42 किलोमीटर अंतर चालून आलेले. एवढ्याशिवाय इतकं कष्ट उपसलेले देवासाठी लक्षात ठेवायचं. काय इतकं कष्ट उपसावं लागतं त्यावेळेला तुम्हाला तो परमेश्वर मिळतो. पाठवद्याला महादायसा गेले आणि त्यावेळेस आमचे देव तसे सपूजित आसने बसलेले आहेत. जवळ त्या ठिकाणी राह्या गवळी जवळ बसलेला आहे. महादायसा आले, आमच्या देवाना दंडवत केला, अक्षयजनाला आणि क्षेमालिंगन दिलं आणि दुःख करून महादायसा रडायला लागला. मी अनेक वेळा अर्थ सांगितलाय की क्षेमालिंगन दिलं म्हणजे काय. परमेश्वर आमच्यात आपण जेथुले क्षेमालिंगने तेथुले आठवा. अनंता सृष्टीची विकाराची जी अयोग्यता आहे ती परमेश्वर क्षेमालिंगन देऊन नसतात. अनंता सृष्टीची विकाराची जी अयोग्यता आहे ते परमेश्वर क्षेमालिंगन देऊन नसतात. दुःख करायला लढायला लागली ती. राह्या गवळी जवळच बसलेला आहे आणि मग त्यानं ती बाह्य अफळली अशी. हा नव्हे की मी राह्या गवळी, मी काय न झाले जाणार नाही का. ही बाई आलेली ही रडते काय. ही गोसाव्यांची लेक किंवा बहीण असली पाहिजे. आणि गोसावी तर मगाशी मला वाटलं की आम्हाला कोणीही नाही, असं कसं. त्याने आपल्या अशी बाह्य अफळली. त्या राह्या गवळी देवांना विचारतात हे तुमची काही होती, म्हणजे नात्याचा काय संबंध तुमचा आणि यांचा आहे. त्यावेळेला देव म्हणतात आमचा आणि यांचा तसा काही संबंध नाही. संबंध आहे नाही तो संबंध वेगळा आहे. काय यांचा आणि आमचा तसा काही संबंध नाही आहे. ही आमची कोण लेक आहे किंवा बहीण आहे, कोण नातेवाईक आहे अशातलाही अर्थ नाही आहे. मग ते म्हणतात ती मगाशी आल्यापासून रडते का, दुःख का करते. देव म्हणतात येतच्या सवेत. तुम्ही जर पुन्हा पुन्हा आमच्या सन्निधानामध्ये आला आणखी राहिला आणि पुन्हा जर बरेच दिवस सन्निधानाचं अंतर जर पडलं तर तुम्हाला सुद्धा असंच दुःख होईल, तुम्हाला सुद्धा असंच रडू येईल. मग महादायसाच्या मनामध्ये असतो स्वामीच्या ठिकाणी उपहार करायचा आहे. राह्या गवळ्या इथे राहून ती हा एक दाम घ्या. दाम म्हणजे तांब्याचं नाणं आहे. हा एक दाम घ्या आणि मला संध्याकाळच्या व्याळीसाठी दूध घेऊन या, देवांच्या ठिकाणी मला उपहार करायचा आहे. राह्या गवळीला येतो म्हणतो एर तुमचे दूध आमचे, एर तुमचे जे बाकी असेल ते काय दूध आमचं. महाराज म्हणते तसं नाही, मला मिश्रक्रिया आवडत नाही, मला मिश्रक्रिया करायला आवडत नाही. मग देवही म्हणतात राह्या गवळ्याला तुमचे ते केकही गेले असे, तुमचं कुठे गेलेलं आहे काय, तुमचं तर होणारच आहे. त्यांच्या जी व्याय आहे त्यांना त्याच्यात तुम्ही दूध आणून द्या. संध्याकाळच्या वेळेला राह्या गवळ्यानं दूध आणलं की देवांच्यासाठी स्वतंत्र एक तांब्या भरून दूध आणलं. राह्या गवळी म्हणतो की जी माते साखरी नावे एक म्हैस असे. ती म्हणजे म्हैस किती भाग्यवान आहे. एक 800 वर्ष लोक नाव घेत आहेत त्या म्हैशीचं. काय म्हैस किती भाग्यवान आहे. काय ते म्हणतात की माते साखरी नावे एक म्हैस असे, मी गोसाव्याला दररोज संध्याकाळी व्याळी करता दूध घेऊन येईल. देवाने होकार दिला. आमचे देव जोपर्यंत तिथं होते
तोपर्यंत तुम्हाला ते दुधाचा स्वीकार केलेला आहे. धन्य तो राहिया गवळी आहे, धन्य आहे तो राहिया गवळी. स्वामीचा सानवर्त देह पाहून तो वेधला, सर्व काय विसरला, स्वतःलाही विसरला. स्वामींचा अनावर्त देह पाहून तो स्वामींच्याकडे वेधला, सर्व काय तो विसरला. जोपर्यंत आमचे देव होते तोपर्यंत त्याच्या दुधाचा स्वीकार केलेला आहे. काय तया हन्ना परते हजन हनन नाही, तया भजना परते भजन नाही. असा जर उभयदृश्य पात्र अवतार जर भजन केलेला सापडला, कायमचा मुक्त झाला, कायमचा मुक्त झाला. तो भाग्यवान आहे की ज्याचा पदार्थ परमेश्वराच्या ठिकाणी प्रवेशन झालेला आहे. आज तुम्हाला किंवा मला ते भाग्य नाही आहे, तुम्हाला मला भाग्य नाही आहे. ज्याच्या दुधात आमच्या स्वामींनी स्वीकार केला, धन्य तो राहिया गवळी आहे. स्वामी श्री चक्रधर महाराजा, तुम्ही सर्वज्ञ आहात, तुम्ही सर्वज्ञ आहात. त्या राहिया गवळीसारखी माझी कणव नाहीये. अशी कणव मी जोडली नाही की माझा पदार्थ प्रवेशन व्हावा अशा पाथरी. ही कणव मी जोडलेली नाही. त्याच्या कणवीसारखी सुद्धा माझी कणव नाही. परंतु आपण जर कृपा करून माझ्या कणवेची वृद्धी कराल, आपण जर कृपा करून जर माझ्या कणवेची वृद्धी करा, की माझ्या कणवेची वृद्धी करा. अनहेतुक मायापूर भजन प्रेमाप्रती साधन, अशा मायापुराच्या ठिकाणी भजन घडण्याचा माझ्या जीवनामध्ये योग आणा माझ्या जीवनात. दारी यावं माझ्या परमेश्वरानं माझा पदार्थ असेल तो. त्या ठिकाणी जसं भंडारेकराच्या घरी गेले, यावं कधी दारी परमेश्वरानं. आपण कधी देवाला विनंती करावी, माता भगिनी बसलेला आहात तुम्ही, आपण कधी देवाला आपण विनंती करावी, या कधीतरी आमच्या पदार्थाचं भोजन करा, सेवन करा. दुःख आपण करावं, दुःख आपण केलं पाहिजे. काय दुःख आपण केलं पाहिजे. सत्याच्या त्या दुधाचा स्वामींनी शेवटपर्यंत स्वीकार केला. हे प्रभो, असं भाग्य, असा योग माझ्या जीवनात कधी, असं भाग्य माझं कधी खुलेल, की अशा तुमच्या प्रती असं भजन मला कधी घडल. आपण दुःख करावं. आपण दोषी आहे, अपराधी आहे, पतित आहे, प्रमादी आहे. आपण आहे काय आहे? दोष आहे, अपराधी आहे, पतित आहे, प्रमादी आहे. आपण आपले दोष आठवावे, परमेश्वराचे गुणउपकार आठवावे, गुरुनिमित्ताचं गुणउपकार आठवावं. अनेक दोष आठवून एक मने ओढावा. प्रतिस्थानी श्री चांगदेव राऊळ गोसावी यांचे चरण शरण. आणि हिवरळीये वायनायका भेटी नामकरण. आणि हिवरळी वायनायका भेटी नामकरण. आणि आमच्या स्वामींची मूर्त कशी होती? हिवरळी म्हणजे आजचं जालना आहे. हिवरळी भेटी वायनायका नामकरण. वायनायके महादासांचे पिता आहे. आणि आमच्या स्वामींनी त्यांचं प्रसादिक नामकरण केलेलं आहे. प्रसादिक नामकरण केलेलं आहे. हे जे वायनायक आहे, देवाचा आमच्या मुक्काम आहे. हिवरळी जालन्याला आमच्या देवांचा मुक्काम आहे. महादासाचे पिता हे वायनायक आहेत. महादासाची एक बहीण, तिचं नाव उमाईसा आहे. तिला त्या जालन्याला दिलेली होती. आणि तिला भेटण्यासाठी जे महादासाचे पिता वायनायक आहेत, ते तिला भेटण्यासाठी त्या ठिकाणी आले होते. आपली महाराष्ट्रीयन संस्कृतीपूर्वी स्वागत फार सुंदर रीतीने केलं जायचं. की मनुष्य जर अतिथी, जर पाहुणा जर आपल्या घरी जर आला, तर प्रथमतः पाठ ठेवायचा, पाय झाला, पाणी द्यायचं त्याला. काही ही आपली संस्कृती आहे. आता ही संस्कृती लोक पावलेली आहे. ही संस्कृती आपल्या महाराष्ट्राची असेल किंवा आपल्या हिंदूंची संस्कृती अशा प्रकारची आहे. काय अशा प्रकारची पूर्वी घराच्या दारावर लिहिलेले असतं ते शुभ लाभ, त्यात बदल होत 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 गेला. सुस्वागतम आलं, काय वेलकम आलं, काय असे ते बदल त्यात होत गेला. आणि ह्या दारावरती पाठी लागलेली असते बघा, बिवेअर ऑफ डॉग, नाही काय, कुत्र्यापासून सावधान. म्हणजे संस्कृती कुठे गेली? काय बिवेअर ऑफ डॉग असं लिहिलेलं असतं.
आणि म्हणून आपली संस्कृती त्यांना पाय धुवायला पाणी दिले, एक पाय धुता दुसरा पाय धुताय. काय अरे आपल्या घरी कधी साधू आलं तर चरण धुवावं. आपल्या घरी आलं साधू तर खरोखर आपण चरण त्यांचं धुवावं. किती केलं तर परमेश्वराचा सेवक आहे, साधक आहे परमेश्वराचा. घराचा उमरा ओलांडलेला आहे. तुम्ही उमऱ्याच्या आतमध्ये आहात. काय तुम्ही उमऱ्याच्या आतमध्ये आहात. ते नाही साधू आहे तो सगळ्या. एक पाय धुतला दुसरा पाय धुत असताना ती म्हणती आपल्या वडिलांना म्हणते की जी वडिलांना म्हणते की रूपेचे गुरु श्री चांगदेव राऊळ गोसावी आले असते. एवढा शब्द म्हटल्याबरोबर त्यांनी तो पाय धुता धुता मागे सोडला. म्हणजे पाय धुता धुता न धुता तसाच मागे घेतला आणि तिथून तसेच निघाले. नामापासून वेद झालेला आहे. शेतच्या नामापासून होय का स्थानापासून होय. नामे वेद हा आमच्या गोसाव्यांचा विशेष आहे. पहिले ब्रह्मांडात कोणी जर नाम उच्चारेल तर तिथेही वेद होईल. अनंत ब्रह्मांड आहे त्याच्या शेवटी जर आहे काय त्याच्या शेवटी जे ब्रह्मांड आहे तिथे जर कोणी नाम उच्चारेल त्याला सुद्धा वेद होईल. काय कोरा असेल तर ज्ञानांतून वेद होईल आणि जर प्रमादी असेल तर विज्ञानांतून होईल. वेद होईल आणि त्याला तर नाम त्या तसेच ते निघालेले आहेत. बाजारामध्ये गेले पानं फुलं पोफळं जे काय लागेल पूजे साहित्य आहे ते सर्व साहित्य घेतलं. तर पूर्वी काय अशा बॅगा किंवा पिशव्या नव्हत्याच त्या काळामध्ये. 800 वर्षापूर्वीचा महाराष्ट्र आहे. आणि धोत्राचा जो सोगा आहे त्या सोग्यामध्ये सर्व पूजा द्रव्य सर्व घेतली आणि त्याचं ते गठुडं असं बांधलं आणि ते मांडीपर्यंत उतर वरती आले. रस्त्यानं चालेल संभ्रमित अवस्था आहे. संभ्रम म्हणजे अतिशय आनंद झाला तरी माणूस संभ्रमात जातो, दुःख झालं तरी माणूस संभ्रमात जातो. संभ्रमित अवस्था आणि रस्त्यानं चाललेले आहेत. धोतरवरती खोचले गेलेले आहे प्रमाणापेक्षा जास्त. लोक म्हणतात नायको काही तेवढंच म्हणायचे रूपेचे गुरु श्री चांगदेव राऊळ गोसावी आले असते आणि धोतरवरती खोचायचे घ्यायचं. आधी धोतर मांडीपर्यंत गेलेलं आहे आणि असं म्हणायचं ती बारीक होती धोतर खोचायचे. लोक हसायचे. त्याकडे लक्ष नव्हतं. काही त्याकडे लक्ष नव्हतं. स्वामींच्याकडे जायचं आहे, वेद लागलेला आहे असं म्हणत आले त्या ठिकाणी आमच्या देवांच्या बाहेरच्या पटिशाळेवरती. असं नाही. आणि ते समोरूनच असे यायला लागले. समोर असे टेकडे उंच उंच टेकावर भाग होता त्यावरून यावला देव म्हणतात असं या पायऱ्या आहेत. ते पायऱ्या पायऱ्यानं तुम्ही या बाजून असं या. पायऱ्या पायऱ्यानं तुम्ही असे या बाजून या. वरती आले देवांच्या जवळ सर्व त्या ठिकाणी पूजा द्रव्य आहे ते ठेवली आणि देवांच्या जवळ बसले. देवांच्या जवळ बसले आणखी काय म्हणतात ते देवांना जी जी रूपे सांगे ते तोकडे गोसाव्यांच्या ठाई बहुत गुण असते. जे महाराज जे तुमच्या मूर्तीचं वर्णन जे करते ते तोकडं आहे. शब्दानं वर्णनच करता येत नाही. गोसाव्यांच्या ते बहुत गुण असते. आज दर्शन झाले, आज पाहिलंय काय आज मी पाहिलेलं आहे. सांगू नये ती सांगू शकत नाही आणि सांगून नाचते. सांगून नाचते आपण जसं म्हणतो की दुष्ट लागेल. आपण म्हणतो ना दुष्ट लागेल. सांगून नाचते जी सांगू इतकं गुण तुमच्या जवळ आहे. मग देव म्हणतात तुमचं नाव काय आहे. ते म्हणतात वामनो वामनो मला वाया वाया म्हणतात. आपण महाराष्ट्रीय माणसं आहे सरळ कधी नाव म्हणणार नाही. त्याचं नाव जसं आहे तसं कधीच म्हणणार नाही आपण. काय दीजी मला वामनो वामनो क्या वाया वाया असं मला म्हणतात. आमच्या देवाने प्रासादिक नाव ठेवलं वामनाचार्य. काय नाव ठेवलं वामनाचार्य. तरी तुम्ही वामनाचार्य. मग ते म्हणतात की जी जी रूपे गोसाव्या ते अखंड आठवी दुःख करी. पण गोसावी कुठे आहे ती त्याला माहिती नाही. कुणीतरी मोरकरी पाठवून बोलावून घेऊ का इथे अनुकूल आहेत आणि पुढचं एक चरित्र येतं त्याच्यामध्ये ते प्रतिकूल आहे. त्याच्यामध्ये ते प्रत्याताई योगी संन्यासाच्या पाठीमागं जाईल. तिला बोलवू काय देवचे म्हणतात बोलवा. महादायसाला बोलवा.
चरित्र ते संपलेलं आहे. आपल्याला भावना व्यक्त करायची, काय भावना अशा प्रकारची व्यक्त करायची की धन्य ते वायुनायक नामासरशी ज्यांना वेदाचा संचार झाला, नामासरशी वेदाचा संचार त्यांना झाला. सर्व काही विसरलं, कुठलंच भान राहिलेलं नाही. धोतरवरती खोचले गेले, लोक हसतायत, त्याकडे लक्षही नाहीये. म्हणजे एक प्रकारचे पिस त्यांना नामाचा वेद म्हणजे पिस त्यांना लागलेला आहे. स्वामींच्या जवळ येतात, त्यांना भेट होती, दर्शन होतं, स्पर्शन होतं, संभाषण होतं. आपुलकीनं देवी चौकशी करतात. काय धन्य आहे ते की ज्यांना स्वामींच्या श्रीमूर्तीचं दर्शन झालं, स्पर्शन झालं, संभाषण, किंबहुना पूजा द्रव्यांनी पूजनही झालेलं आहे, पूजन सुद्धा झालेलं आहे. आपण आपल्याला स्वतःला प्रश्न विचारावा, धन्य आहे ते वायुनायक, धन्य ते वायुनायक की ज्यांना स्वामींचं दर्शन झालं, श्रीमूर्तीचं अवलोकन घडलं, संभाषण झालं. तो परमेश्वर मिळाला पूजा द्रव्य समर्पित करायला. परमेश्वर भजनी पूजनी पात्र झाला. काय आजच आपला झाली ना टीका, सकाळी चैतन्य आजच टीका झाली ना, गुमते होतातून भजनी पूजीवाच्या, भजनी पूजनी आरह झाला असती का बाबांनी सकाळी घेतली. ती त्या सकाळी पात्र भजनी पूजनी परमेश्वर सापडला. कधीतरी आपण आपला विचार करायचा आहे. प्रत्येक चरित्र स्वतःला प्रश्न विचारायचा आहे. त्या चरित्रामध्ये आपल्याला पाहायचं आपण कुठे बसतो, काय याच्यावर काय आपलं काय अस्तित्व आहे, आपलं काय अस्तित्व आहे. आपण प्रत्येक चरित्रामध्ये आपल्याला स्वतःला शोधायचं आहे, जगाला शोधायचं नाही. असा योग आपल्या जीवनामध्ये का आला नाही, असा योग आपल्या जीवनामध्ये का घडला नाही, असा योग स्वतःला आपण प्रश्न विचारावा. असा जर योग जर घडला असता त्या दुःखरूप संसारामध्ये कधीही आलो नसतो. असा जर योग घडला असता तर या दुःखरूपी संसारामध्ये कधीही आलो नसतो, कधीच उद्धरून गेलो असतो, परमेश्वराच्या सुखाचा आनंदाचा अधिकारी झालो असतो. पण ते असं घडलं नाही. कधी आपल्या जीवनामध्ये भाग्याचा उदय कधी झाला नाही. दुःख करावं. अनंता सृष्टी परमेश्वराने ज्ञान दिल्या, त्या पदार्था कारणे अनंता सृष्टी वाया घालवल्या, त्या पदार्था कारणे अनंता सृष्टी वाया घालवल्या. त्या पदार्थाच्या पायी नरक अर्जिले भोगिले, आता ही तीच गती आहे. काय नरक अर्जिले भोगिले, आता ही तीच गती आहे. म्हणून स्वामी श्री चक्र महाराजांना प्रार्थना करावी, दुःखपूर्वक प्रार्थना करावी, दुःखपूर्वक प्रार्थना करावी की असा योग माझ्या जीवनामध्ये कधी येईल का, कधी येईल का, हे प्रश्नार्थ आहे, विचारावं. असा जीवनात माझ्या योग कधी येईल का, असं भाग्याचा माझ्या कधी उदय होईल का. परमेश्वराला दुःखपूर्वक प्रार्थना करावी. भाग्य आपलं नाही, पण कधीतरी भाग्य उजळत. आपलं भाग्य नाही, पण कधीतरी भाग्य उजळत. असा आपल्या भाग्याचा कधी उदय होईल. स्वामी श्री चक्र महाराजा जसं त्या वायुनायकाला त्या ठिकाणी पिसत लागलं, दर्शन झालं असं दर्शन मला कधी होईल. आपण दुःख करावं, दोन अश्रू डोळ्यातून आपण खाली ढाळावे ईश्वरासाठी. अनंता सृष्टी संबंधियासाठी, अवैदिकासाठी अश्रू त्या ठिकाणी ढाळलेले, दोन अश्रू परमेश्वरासाठी सुद्धा ढाळावे. नाही काय आमचे मोहनदादा आणि गदाशीचे राणे काय तक्षणाबरोबर दोन अश्रू ढाळ, एक काव्य येतं की नाही. आपलं अश्रू देवा करता ढाळावं, दुःख करावं, आपलं दोष आठवावं, अनेक मणी ओढावा. प्रत्येक स्थानी श्री चांगदेव राहो गोसावी यांचे चरण शरण. अनेक हे चरित्र, अजून एक चरित्र की श्री चरण ऐसे भावी जती धाई जती, जे एकांकी डावेनी श्री चरणे, शिळा तळावरी उदक घालिती. अनेक कितनुपुढे आता श्री चरणाच्या लीला सुरुवात झाली. आतापर्यंत संपूर्ण मूर्ती वर्णन होत. इथून पुढे स्मरणाला बसत लीला श्री चरणापासून आठवावे आपण.
क्रमानं जर मूर्ज्ञान प्रकरण पाठ असेल तर ते आठवता येईल, अन्यथा नसेल तर ते आठवता येणार नाही. श्री चरण ऐसे भाविजती ध्यायजती, एकांकी डावेन श्रीचरणे शिळा तळावर उदक खाली. आमच्या देवांचा श्रीचरण अनेक कसा होता, काल तर मूर्तीचं वर्णन केलं. अनेक श्रीचरणाची लीळा आठवायची आहे. ज्या अवयवाची जे लीळा तो अवयव गुण प्रधान करून ती लीळा आपल्याला आठवायची आहे. आणि त्यामुळे कर्मनाश होणार आणखी योग्यता आपली होणार आहे. आमच्या देवांचा एकांकी परिभ्रमण आमच्या देवांचं आहे. एकांकी परिभ्रमण आहे. आमच्या देवांची वेशभूषा त्यावेळची आठवायची आहे. आमच्या देवांची वेशभूषा त्यावेळची कशी होती. एक सोडा कटी प्रदेशी, एक सोडा श्रीमुकुटी. सोडा म्हणजे 2 हात वस्त्र, कोपरापासून ते बोटापर्यंत एक हात धरला जातो. एक सोडा कटी प्रदेशी, एक सोडा श्रीमुकुटी. श्रीकर हेच पाणी पात्र. आज आम्ही चांदीच्या ताटात जेवतोय. या परमेश्वराचे उपकार आहेत, कृपा ईश्वराची. काय त्या परमेश्वरानं मात्र हातात श्रीकरात भिक्षा घेतलेली आहे. श्रीकर हेच पाणी पात्र आहे. करतल भिक्षा तरुतल वास. काय आहे? करतल भिक्षा तरुतल वास आहे. ग्रामामध्ये जायचं, भिक्षा मागून आणायची. भिक्षा मागून आणायची. गावामध्ये जायचं, भिक्षा मागून आणायची. आणि भिक्षा म्हणून आणलेले एखाद्या नदीचा, तळ्याच्या पाठीचा, तळ्याच्या काठाचा दगड असो की नदीच्या काठाचा खडक असो, डाव्या श्रीचरणावर उदक सिंचन करायचं, उजव्या श्रीचरणाने तो खडक स्वच्छ धुवायचा आणि आणलेले भिक्षानं त्यावरती ठेवायचं आणि मोठ्या प्रेमानं भोजन करायचं. आणलेलं भिक्षानं त्यावरती ठेवायचं आणि मोठ्या प्रेमानं भोजन करायचं. बंधूंनो, चरित्र फार छोटं आहे, पण भावना फार मोठी आहे. काय? भावना फार मोठी आहे. धन्य ते पाषाण आहेत, धन्य ते पाषाण आहेत. ज्या पाषाणाला आमच्या देवांचा श्रीचरणाचा स्पर्श झाला, किंबहुना जे पाषाण जे आहेत ते पाषाण वंदनीय झाले. काय? आणि मी तर त्या दगडावर निपट असा दगड किंवा धोंडा आहे मी, ना थराचा ना भराचा. साध्या भाषेत सांग, ना थराचा ना भराचा. ज्या पाषाणाला स्पर्श आले ते पाषाण पवित्र झाले, वंदनीय पाषाण झाले. स्वामी श्री चक्रधर महाराजा, त्या जळ पाषाणाला तुमच्या श्रीचरणाचा स्पर्श झाला. अनंत सृष्टी गेल्या, अनंत युगे गेली, अनंत जन्मे गेली, परंतु कधीही मला तुमच्या श्रीचरणाचा स्पर्श मला कधीही झाला नाही. तुमच्या श्रीचरणाचा स्पर्श मला कधी सुद्धा झाला नाही. असा तुमच्या श्रीचरणाचा स्पर्श मला कधी होईल. आणि माझ्या ठिकाणची नखाग्रापासून केसाग्रापर्यंत जी अपवित्रता आहे, जी अपवित्रता आहे, ती अपवित्रता दूर कशी होईल, ती कशी जाईल, मी पवित्र कशानं होईल. ते पाषाण पवित्र झाले, मी मात्र अपवित्रच राहिलो. आपण दुःख करावं. जळा उपळा उचटे लागते श्रीचरणाचे सटे, तरी दुःखा केर फिटे सुखोदय. असा आमच्या ग्रंथामध्ये श्लोकाचा उल्लेख आहे. जळा उपळा उचटे लागते श्रीचरणाचे झटे, तरी दुःखा केर फिटे सुखोदय. ते पाषाण पवित्र झाले स्वामी श्री चक्र महाराजा. असा मला तुमच्या श्रीचरणाचा स्पर्श कधी होईल, किंबहुना त्या श्रीचरणाचं दर्शन होईल, स्पर्श कधी मला असा होईल, आणि मी त्या पाषाणासारखं कधी मी पवित्र होईल. आपण आपलं त्या ठिकाणी दुःख करावं, आपले दोष आठवावे, आणि दोष आठवून त्या ठिकाणी एक मणी ओढावा. परमेश्वराचं गुणउपकार आठवावं, गुरुनिमित्ताचं गुणउपकार आठवावं, आपले जे गुरुकुळ आहे त्यांचं गुणउपकार आठवावं, आणि एक मणी ओढावा म्हणावं, प्रतिष्ठानी श्री
चांगले राहू गोसावी यांचे चरण शरण. बस का घ्यायचं पुढं मूर्तीज्ञान घेऊ का टीका घेऊ? टीका घेऊ. येर शब्दे लागला शब्दे गेला. विकार आधी का सांगितलं? आपलं विवेचन सकाळी होऊन गेलेलं आहे. का सांगितलं आहे तर हेतू सांगितलेला आहे. विकार जर अशा प्रकारचा आहे तर विकल्प कसा आहे? एर शब्दे लागला शब्दे गेला. एर शब्दे लागला म्हणजे अन्यथा ज्ञानरूपी शब्दाने लागला आणि यथार्थ ज्ञानरूपी शब्दाने गेला. अन्यथा ज्ञानरूपी शब्दाने लागला आणि यथार्थ ज्ञानरूपी शब्दाने गेला असा एक अर्थ आहे. अनेक विकल्प कसा आहे? एर शब्दे लागला शब्दे गेला. एर शब्दे लागला म्हणजे हा परमेश्वर व्हावा आणि हा परमेश्वर का न व्हावा? मूळ सृष्टी. मूळ सृष्टीला ज्ञान दिल्यानंतर परमेश्वराच्या ठायी पंचप्रकार आहे, देवतेच्या ठायी पंचप्रकार आहे. मग हा परमेश्वर आणि हा व्हावा आणि हा परमेश्वर का न व्हावा असा उल्लेख केल्याबरोबर ज्ञान निघून गेलेलं आहे. ज्ञान निघून गेलेलं आहे. म्हणजे हा परमेश्वर व्हावा आणि हा परमेश्वर का न व्हावा या शब्दाने लागला म्हणजे मूळ सृष्टी. अन शब्दे गेला. शब्दे म्हणजे चैतन्य पर परमेश्वर तो देव श्री चक्रधर. चैतन्य पर परमेश्वर तो देव श्री चक्रधर असं म्हणताच तो गेला. प्रतीती आली की ते देवता आहे, जीव आहे, प्रपंच आणि परमेश्वराचं ज्ञान. चैतन्य पर परमेश्वर तो देव श्री चक्रधर असं म्हटल्याबरोबर म्हणतो तो विकल्प विखून गेलेला आहे. पुढे येथ वेगळे पण काहीच नाही. येथ वेगळे पण काहीच नाही. आणि विकार आधी का सांगितला? अनेक विकार आधी का सांगितला? येथ वेगळे पण काहीच नाही. येथ म्हणजे विकाराच्या ठाई. वेगळे पण ते काहीच नाही म्हणजे जीव विकारा वेगळा केवळाही झालाच नाही. जीव हा अधविकाराचा बांधा आहे. काय आहे? जीव हा अधविकाराचा बांधा आहे. येथ वेगळे पण काहीच नाही म्हणजे जीव विकारा वेगळा केवळाही झालाच नाही असं एक शंका दिली. एक अर्थ असा आहे. दुसरा अर्थ अशा प्रकारचा आहे. विकार आणि विकल्पाची गाठ का घातली? विकार शून्य विकल्प शून्य. विकार आणि विकल्पाची गाठ का घातली? येथ वेगळे पण काहीच नाही. येथ वेगळे पण काहीच नाही म्हणजे विकारांचे विकल्पाच्या ठिकाणी वेगळेता काहीच नाही. तर ती कशी? जेथ विकार तेथ विकल्प आणि जेथ विकल्प तेथ विकार आहे. जेथ विकार तेथ विकल्प, जेथ विकल्प तेथ विकार आहे. दोघांच्या मध्ये सुद्धा वेगळीकता नाही आहे. आणि म्हणून विकार विकल्प शून्य असं आमच्या श्रीमुखाचं जे सूत्र जे आहे असं वचन उच्चारणे वेगळे केलेले नाही. म्हणून दोन्हीची गाठ घातलेले विकार विकल्प शून्य. मी सकाळी सांगितले विकार शेवणीच्या वितरांत विकल्पाचं मूळ आहे. विकार शेवणीच्या वितरांत विकल्पाचं मूळ आहे. 5 इंद्रिय 10 धर्म. वेगळीचा नाही तर का नाही? 5 इंद्रिय 10 धर्म. 5 इंद्रिय आणखी त्याचे 10 धर्म आहेत. 5 इंद्रिय त्याचे 10 धर्म आहेत म्हणून वेगळीकता नाही. 5 इंद्रियाचे 5च जर धर्म झाले असते
तर वेगळीकता झाली असती. काही 5 इंद्रिय त्याचे 5 धर्म जर असते तर वेगळीकता झाली असती. म्हणून येथे वेगळे पण काहीच नाही. किंवा पाठीमाग आपला पक्ष गेलेला आहे, अस्ति परिचय आणि पहिले नसते इंद्रिय धर्म नेमिले. ते इंद्रिय किती आहेत? दुसरी शंका आहे. इंद्रिय किती आहेत आणि त्याचे धर्म कोणते किंवा धर्म किती? 5 इंद्रिय 10 धर्म. 5 इंद्रिय आणि त्याचे 5 इंद्रिय ही त्याची नावा इंद्रिय 5 आहेत आणि त्यांचे धर्म मात्र 10 आहेत. एकामध्ये एक आहे. काय? त्याचे धर्म जे आहेत ते मात्र 10 धर्म आहेत. नावडी तेही अर्थांतुची. 5 इंद्रिय 10 धर्म ते कसे? नावडी तेही अर्थांतची, आवडी तेही अर्थांतची. नावड तेही अर्थांतच आणि आवडते सुद्धा अर्थांतच. नावड म्हणजे खारट आहे, तुरट आहे, तिखट आहे. आवड म्हणजे गोडे रूप आहे. किंवा नावडीचा अर्थ विकल्प आणि आवडीचा अर्थ विकार, असा प्रयोग. नावडीचा अर्थ विकल्प आणि आवडीचा जो अर्थ आहे तो विकार. जे नावडते तेही अर्थांतची आणि आवडते तेही अर्थांतची. अर्थ प्रकाशक ते इंद्रिय. अर्थ प्रकाशक ते इंद्रिय. इंद्रियाचं लक्षण काय? की आपल्या इंद्रियांना इंद्रिय असं का म्हणावं? अर्थ प्रकाशक ते इंद्रिय. अर्थ प्रकाशक ते इंद्रिय. अर्थ ना म्हणजे लाभ, अर्थ ना म्हणजे स्वार्थ म्हणजे लाभ, त्याचा प्रकाश करून देणार आहे म्हणून त्यांना इंद्रिय असं म्हणावं. इंद्रियाचं लक्षण आहे. अर्थ ना म्हणजे स्वार्थ म्हणजे लाभ, त्याचा प्रकाश करून देणारे म्हणून त्यांना इंद्रिय असं म्हणून हे इंद्रियाचं लक्षण आहे. अन्यथा दध्याकार हे न घडे. अन्यथा दध्याकार हे न घडे. मग विकार आणि विकल्प दोन्ही दोष सारखेच काय? अन्यथा दध्याकार हे न घडे. अन्यथा म्हणजे विकाराला, दध्याकार म्हणजे दह्याचा न्याय घडत नाही आणि विकल्पाला दह्याचा न्याय घडतो. दोन्ही दोष सारखे नाही. अन्यथा म्हणजे विकाराला दह्याचा न्याय घडत नाही आणि विकल्पाला दह्याचा न्याय घडतो. स्पष्टीकरण करतो मग लक्षात येईल. मग विकाराला दह्याचा न्याय घडत नाही आणि की विकल्पाला दह्याचा न्याय घडतो. काजे का म्हणून? काजे पूर्वरूपा येणे नाही. काजे पूर्वरूपा येणे नाही. का आक्षेप जे हे पर्यायवाचक. प्रत्येक शब्दाचा अर्थ ब्रह्मविधीमध्ये आहे. का आक्षेप जे हे पर्यायवाचक. काजे पूर्वरूपा येणे नाही. विकल्पाला पूर्वरूपा येणे नाही. दुधाचं दही झालं, पुन्हा दह्याचं दूध होतं का? नाही ना होत. पुढं मांडायचं, पण इथं जातो म्हणजे अर्थ कळेल. काजे पूर्वरूपा येणे म्हणजे विकल्पाला पूर्वरूपाला येणे नाही म्हणून दह्याचा न्याय विकल्पावरती घडतो आणि विकाराला जो आहे तो विकार आहे त्याला पूर्वरूपाला येणे आहे काय. आणि म्हणून विकारावरती दह्याचा न्याय घडत नाही. म्हणजे पूर्वरूपाला येणे आहे म्हणजे त्या ठिकाणी त्याला प्रायश्चिताला ऊर आहे. विकार प्रमादियाला प्रायश्चिताला ऊर आहे, तशी विकल्प प्रमादियाला प्रायश्चिताला ऊर नाही. असा एक अर्थ झाला. मग दुसरा अर्थ, मग विकार समग्र सारखाच काय? अन्यथा दद्याकार हे न घडे. अन्यथा म्हणजे प्रथम उल्लेख आहे, रसरूप उल्लेख आहे, अभिमुख उल्लेख आहे. याला दह्याचा न्याय घडत नाही. त्याला दह्याचा न्याय घडत नाही. आणि ज्याला शारीरिक शवना ज्याला घडलेले आहे काय, त्याला दह्याचा न्याय घडतो. प्रथम उल्लेख आहे, रसरूप उल्लेख आहे, अभिमुख उल्लेख आहे, त्याला दह्याचा न्याय घडत नाही.
आणि ज्याला शारीरिक सेवना घडलेले आहे त्याला दह्याचा न्याय घडतो. म्हणजे का म्हणून काजे पूर्वरूपा येणे नाही. काजे पूर्वरूपा येणे नाही. काजे पूर्वरूपा येणे म्हणजे दह्याला पूर्वरूपाला येणे नाही. दह्याचं दूध होत नाही, दुधाचं दही झालं. दह्याला पूर्वरूपाला येणे म्हणजे दह्याचं दूध होत नाही. तसे ज्याला शारीरिक अनुसरणार्थ ज्याला शारीरिक सेवना घडलेली आहे काय त्याला पुनःसंबंधाला ओर नाही. मग असा अर्थ प्रायश्चित्ताला सांगितलं. त्याला पुनःसंबंधाला ओर नाही आहे. आणि ज्याला प्रथम उल्लेख आहे, रसरूप उल्लेख, अभिमूल्य ज्याला घडला, प्रायश्चित जर केलं तर तो दोष पार उकळतात. या सृष्टी ईश्वर प्राप्ती काय शेवणे नेता ध्येय जाय तर चुके. शेवणे नेता ध्येय जाय तर चुके असं सांगितलेलं आहे. म्हणजे जो प्रथम उल्लेख आहे, रसरूप उल्लेख आहे, अभिमूल्य उल्लेख आहे, त्याला प्रायश्चिताला ऊर आहे. म्हणजे पूर्वरूपाला येणं आहे त्याला. म्हणून विकारी समग्र सारखा आहे. मग विकल्प समग्र सारखाच काय? मग विकल्प समग्र सारखाच काय? अन्यथा दध्याकार हेन घडी. अन्यथा दध्याकार हेन घडे. म्हणजे जो संग्रह विकल्प जो आहे, संग्रह विकल्प जो आहे त्याला दह्याचा न्याय घडत नाही. आणि जो देवताजनित विकल्प, देवताजनित जो विकल्प आहे त्यावर त्याला दह्याचा न्याय घडतो. मग का म्हणून काजे पूर्वरूपा येणे नाही. ज्याने संग्रह विकल्प आचरला त्याला प्रायश्चिताला ऊर आहे. काय त्याला प्रायश्चिताला ऊर आहे. तो पूर्वरूपाला तो उजळतेला तो पुरुष येतो. परंतु ज्यानं देवता जरी विकल्पाचं आचरण केलं, धारण केला, त्याला ना प्रायश्चिताला ऊर आहे ना त्याला पुनःसंबंधाला ऊर आहे. ना प्रायश्चिताला ऊर आहे ना त्याला पुनःसंबंधाला ऊर आहे. म्हणून असे 3 मांडण्या या पक्षावरती मांडलेल्या आहेत. तर तू यथा उष्ण, पुढचा पक्ष काय? तरी यथा उष्णोदक. तरी यथा उष्णोदक. मग विकाराला दह्याचा न्याय घडत नाही तर विकारावरती कोणता न्याय घडतो? कशाचा न्याय घडतो? तर यथा उष्णोदक. तर शब्दाला अर्थ आहे काय? तर शब्दाला अर्थ म्हणजे विकाराला दह्याचा न्याय घडत नाही असे जर म्हटले तर काय? असे जर म्हटलेच, गोविंदराव उत्तमराव उठले, उत्तमराव गोविंदराव उठले जर म्हटलंच तर मग काय? असं जर म्हटलं तर यथा उष्णोदक. यथा म्हणजे जैसे उष्णोदकाचा न्याय विकाराला घडतो. उष्णोदकाचा न्याय विकाराला घडतो. कसा? उष्ण जे उदक असते ते 2 प्रकारचं उदक असतं. एक उन्हामध्ये तापलेलं उदक असतं आणि एक चुलीवरती तापलेलं असतं. एक उन्हावरती तापलेलं असतं आणि एक चुलीवरती तापलेलं असतं. उन्हामध्ये जे तापलेले जे उदक जे आहे किंवा चुलीवरती तापलेले जे उदक आहे त्याला एक प्रकारची गंधिमा येते, वास येतो त्याचा काय? त्याला एक प्रकारची गंधिमा येते. तसे अवस्थेच्या पूर्वी 56च्या पुढे जर चेतनाचे उल्लेख केले तर योग भ्रष्टत्व आक्षेप निर्वचनामध्ये अशा प्रकारचा आहे. 56च्या पुढे जर उल्लेख चेतनाचे जर केले तर योग भ्रष्टत्व आक्षेप. आणि उन्हाने तापलेले जे उदक आहे त्याला गंधिमा येत नाही काय? जसं त्यानं चेतना अवस्थेच्या आतमध्ये जरी चेतनाचे उल्लेख केले तर त्याला योग भ्रष्टत्व आक्षेपत नाही. योग भ्रष्ट म्हणजे योग भ्रवसला पर पुसला नाही. योग भ्रवसला पर पुसला नाही. योग म्हणजे अस्थिपरीचा योग.
योग म्हणजे एकवरत्वाचा योग, योग म्हणजे परमेश्वराच्या मनोधर्माचा योग. काय त्यात थोडासा भ्रष्ट झाला. योगभ्रष्ट आहे 3 प्रकारचे: क्रियापूर्णत्वाचा, जड पदार्थाच्या सेवनेचा आणि चेतनाच्या उल्लेखाचा. आता इतका निर्णय सांगायला वेळ अपुरा आहे. काय वेळ अपुरा आहे, 2 वेळ बसलो तरी आपण. तर यथा उष्णोदक, पुढं एक धर्म उपजे मग मागोता जाय. एक धर्म उपजे, न्याय जरा सिद्धांत काय याचा? एक धर्म उपजे म्हणजे विकार उपजे, तो तसाच राहील. मग मागुता जा म्हणजे नाहीसा होतो. तर काय मग रजधर्मच उपजे काय? एक धर्म उपजे म्हणजे तम धर्म उपजे, तो तसाच राहील, न मागोता निरसून जाय. म्हणजे एक धर्म उपजे म्हणजे प्रथम उल्लेख उपजे, रसरूप उल्लेख उपजे, अभिमुख उल्लेख उपजे, आणि मागोता निरसून जाय म्हणजे अनुतापे निरसून जाय. काय प्रथम उल्लेख झाला, रसरूप झाला, अभिमुख झाला. आपण जर त्याचं प्रायश्चित जर घेतलं, अनुताप जर दुःख जर केला, तर दोष तो निरसला जातो. म्हणजे प्रथम उल्लेख, एक प्रथम उल्लेख उपजे, रसरूप उल्लेख उपजे, अभिमुख उल्लेख उपजे, आणि तो उपलेला उल्लेख तसाच राहिना, अनुतापे निरसोन जाय. बस का, बस का बाबा, घ्यायचं पुढे बाद झालं. शास्त्री बाबा, विद्या पढ़िए चित्त दे, विद्या से धमधाम, गौरवता जग में रहे मान और सम्मान. तुम्ही विद्वान आहे, आम्ही नाही, तुमचं सांगतो. दंड